गेले काही वर्षात सरोगेट मदर्सचं प्रमाण मोठ्या संख्येने वाढलेलं आहे। या प्रकारामुळे एखाद्या आईला आई पण मिळत असलं तरी त्यामागे मोठं अर्थकारण सुद्धा आहे। हे नेमकं अर्थकारण कसं चालतं, मदर्स डे निमित्त पाहूया हा स्पेशल रिपोर्ट। सरोगेट मदर, ढोबळमानानं या शब्दाचा अर्थ ज्या दाम्पत्याला मूल होत नाही त्यांनी दुसऱ्या महिलेच्या गर्भाद्वारे मुलाची प्राप्ती करून घेणं असा होतो। पण हा विषय जेवढा भावनिक गुंतागुंतीचा आहे तेवढीच या विषयाला एक आर्थिक बाजू सुद्धा आहे। आर्थिक अडचणीपायी या घडीला एकट्या औरंगाबादेत 100हून अधिक सरोगेट मदर आहेत। यापैकी अनेकींची सरोगसीकडे पावलं का वळली यामागचं प्रमुख कारण हालाखीची आर्थिक स्थिती हेच आहे। घरची स्थिती म्हणजे आई वडिलाकडे राहते मी गावाकडे, मिस्टर वारलेले आहेत। म्हणजे सगळ्यामुळे तुम्हाला असा निर्णय घ्यावा लागला। मुलं लहान आहेत। किती मुलं आहेत तुम्हाला? 2। किती वर्षाचे? मुलगा आहे 13-14चा आणि मुलगी आहे 7 वर्षाची। सरोगसीसाठी महिला 3 ते 4 लाख रुपये घेते। शिवाय डिलिव्हरी पर्यंतचा दवाखान्याचा आणि आहाराचा खर्च ज्यांना मूल हवंय तेच जोडपं उचलतं। आजकाल जो काही आहे ट्रेंड त्याच्यामध्ये जी सरोगेट मदर असते तिला पेशंट अराउंड 3 लाख रुपये देतात। पहिल्यांदा जेव्हा तिला गर्भधारणा होते तेव्हा 10,000 रुपये, मग पूर्ण 9 महिने 10,000 रुपये महिना दिला जातो आणि त्याच्यानंतर जेव्हा तिच्या हातात तिचं बाळ दिलं जातं त्यावेळेला ती तिला 2 लाख रुपये देते। यापैकी बऱ्याच सरोगसी मदर पैशांबरोबरच एखाद्या महिलेला आई पण देणंही अधिक महत्त्वाचं मानतात। शिवाय समाजातून होणारी टीकाही सरोगसी महिलांच्या वाट्याला येते। मला म्हणजे खूप जास्त खुशी आहे की माझ्यामुळे त्यांना आई म्हणणारं कोणीतरी भेटणार आहे। त्यांच्या घरामध्ये पण म्हणजे असं सगळ्यांनाच हे होईल ना की जेव्हा त्यांना आई बाबा आजोबा असं म्हणणारं कोणी भेटल त्यांना खूप खुशी भेटेल। त्या खुशीचं मला जास्त हे माघारी बोलतात माझ्यासमोर तो कोणी बोलत नाही, पण माघारी असं होतो गल्लीमध्ये चर्चा, रूम मालकांना यांना म्हणतात तिला रूम मध्ये कशाला ठेवता असं तसं। पण माझा रूम मालक शिकलेला आहे, त्यांना सगळ्यांना मी आधी सांगितलं होतं की मी असं असं करते माझ्या आईला आणि त्यांना सांगितलेलं आहे। 2006 मध्ये औरंगाबादेतच पहिल्यांदा सरोगसीचा प्रयत्न झाला। त्यानंतर हा प्रकार बराच रुजला, पण सर्वसाधारणपणे महिलेनं एकदाच सरोगसी घ्यावी असा अलिखित नियम आहे। मात्र तसा कोणताही कायदा नाहीये। सरोगेट मदरमुळे नियतीनं एखाद्या महिलेला नाकारलेलं आई पण मिळतं, तिला जगण्याचं नवं कारण, नवी उमेद मिळते। मात्र एकाहून अधिक सरोगसीमुळे महिलांच्या जीवाशी होणारा खेळ कायद्यानंच थांबवायला हवा। कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद।